खून करून फरार झालेले अनोळखी आरोपी निष्पन्न, 2 सरीत गुन्हेगार जेरबंद. खुनाचा गुन्हा उघड, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1ची कामगिरी. नाशिक रोड पोलीस ठाण्यात दिनांक 18 फेब्रुवारी 2024 रोजी एक खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी सूचना दिल्या होत्या. तसेच पोलीस उपायुक्त गुन्हे बचाव व सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांना मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार हे सदर गुन्ह्याचा समांतर तपास करीत होते. सदर गुन्ह्यातील अनोळखी मृतदेहाची ओळख पटविणे गरजेचे होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांनी सदर मयताची ओळख पटवून त्याचे नाव चेतन आनंद ठमके, राहणार सावरकर नगर, अंबड, नाशिक हा असल्याचे निष्पन्न झाले. सदर गुन्ह्यातील अज्ञात आरोपितांचा शोध घेत असताना अज्ञात आरोपींचे नाव व पत्ता तात्काळ शोधण्यात आला. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 कडील पोलीस अंमलदार मुख्तार शेख व पोलीस अंमलदार अप्पा पानवळ यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की गुन्ह्यातील पाहिजे असलेला आरोपी पंकज आहेर व त्याचा मित्र आशिष भारद्वाज हे एका पांढऱ्या रंगाच्या ॲक्टिवा मोटरसायकलवरून सातपूर परिसरात येणार आहेत. सदरची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांना देण्यात आली. त्यांनी मिळालेल्या बातमीची खात्री करून संशयित इसमास ताब्यात घेण्यासाठी गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 नाशिक शहरकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन साबरे, पोलीस हवालदार देविदास ठाकरे, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, पोलीस अंमलदार विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, राजेश राठोड यांचे पथक पाठविले. पथकाने सदर ठिकाणी जाऊन मिळालेल्या बातमीप्रमाणे सातपूर परिसरात सापळा लावला आणि ॲक्टिवा गाडी व त्यावरील व्यक्ती पंकज विनोद आहेर, वय वर्ष 25 वर्षे, राहणार महाकाली चौक, सिडको, नाशिक, आशिष रामचंद्र भारद्वाज, वय वर्ष 25, राहणार शुभम पार्क, उत्तमनगर, सिडको, नाशिक यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे वरील गुन्ह्याच्या बाबत विचारपूस केली असता त्यांनी व त्याचे साथीदार अशांनी मिळून चेतन आनंद ठमके यास लोखंडी कोयत्याने मारहाण करून जखमी केले, तसेच त्यास जीवे ठार मारले. तशी कबुली दिल्यावरून नाशिक रोड पोलीस स्टेशनमध्ये दाखल गुन्हा उघडकीस आला आहे. संशयित आरोपी त्याच्या ताब्यात गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी व गुन्ह्यातील लोखंडी कोयता असा एकूण 50,500 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपितांना पुढील कारवाईकामी नाशिक रोड पोलीस ठाणे यांच्याकडे हजर करण्यात आले. गुन्ह्यातील पाहिजे आरोपितांचा शोध गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 हे घेत आहेत. सदर कामगिरी पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोलीस उपायुक्त गुन्हे प्रशांत बच्चाव, सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, पोलीस निरीक्षक विजय पगारे, सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर, पोलीस उपनिरीक्षक चेतन श्रीवंत, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुगन सावरे, रवींद्र बागुल, पोलीस हवालदार देविदास ठाकरे, महेश साळुंके, विशाल काठे, प्रवीण वाघमारे, धनंजय शिंदे, पोलीस नाईक मिलिंद सिंग परदेशी, विशाल देवरे, पोलीस अंमलदार मुख्तार शेख, विलास चारोस्कर, नितीन जगताप, राहुल पालखेडे, अप्पा पानवळ, राजेश राठोड, जगेश्वर बोरसे, अमोल कोष्टी, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक किरण शिरसाट यांनी केली आहे. माझे नाव पोलीस शिपाई 2544 मुख्तार शेख, नाशिक रोड पोलीस स्टेशन, गुन्हा नंबर 91/2024 IPC 302 सदर खुनाचा गुन्हा दाखल होता. सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात इसमांनी अज्ञात इसमाला मारून एक लहरे परिसरात टाकून दिले होते. तो गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना माननीय पोलीस आयुक्त व पोलीस उपायुक्त गुन्हे व वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे साहेब, गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 यांनी आम्हाला मार्गदर्शन करून तात्काळ अज्ञात इसमांचा आणि अज्ञात आरोपीचा शोध घेण्यासाठी सांगितले होते. तरी सदर आरोपी हे त्यांच्या व्हाईट ॲक्टिवा गाडीवर सातपूर परिसरात येणार असल्याची बातमी मला व माझे सहकारी अप्पा पानवळे यांना मिळाली. सदर ठिकाणी आम्ही आमची टीमसहित जाऊन सापळा रचला व त्यांना त्यांच्या ॲक्टिवा गाडीसहित ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्यांनी सदर गुन्ह्याची कबुली दिलेली आहे. त्यांच्याकडे जे कोणामध्ये वापरलेले हत्यार देखील ताब्यात घेण्यात आलेले आहे. त्यांच्याकडे आता एक कोयता आम्हाला मिळून आला असून सदर कोयता हा आम्ही पुढील कारवाई आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशनला ताब्यात देणार. नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर 91/2024 कलम 302 भादवीप्रमाणे गुन्हा दाखल झाला होता.
सदर गुन्ह्यामध्ये अज्ञात आरोपिताचा अज्ञात इस्मांनी अज्ञात कारणासाठी त्यास जीवे ठार मारले होते. सदर गुन्ह्यामध्ये सदर गुन्हा उघडकीस आणण्याबाबत माननीय पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सर, माननीय पोलीस उपायुक्त गुन्हे शाखा श्री बच्छाव सर, माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सीताराम कोल्हे यांनी सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वेळोवेळी सूचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट 1 चे पथक सतत समांतर तपास करीत असताना सदर गुन्ह्यामधील अज्ञात मैताचा प्रथम शोध घेणे महत्त्वाचे होते. सदर अज्ञात इसमाचा शोध घेऊन त्याचे नाव निष्पन्न झाले. त्यानंतर सदर अज्ञात आरोपितांचे नाव निष्पन्न केले. त्यातील जे 2 आरोपी आहेत पंकज आहेर आणि आशिष भारद्वाज हे सातपूर परिसरामध्ये ॲक्टिवा गाडीसह येणार आहे अशी बातमी आमच्या गुन्हे शाखा युनिटचे पोलीस अंमलदार मुक्तार शेख व आप्पा पानवळे यांना मिळाली. त्यानंतर सदरची बातमी मिळाल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा युनिट 1 चे पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी सदर ठिकाणी सापळा लावून आरोपितांना ताब्यात घेण्यात आलेले आहे. पंकज विनोद आहेर वय 25 वर्षे व आशिष रामचंद्र भारद्वाज वय 24 वर्षे अशांना ताब्यात घेऊन त्यांनी दिलेल्या कबुलीवरून नाशिक रोड येथील गुन्हा उघडकीस आलेला आहे. सदर आरोपितांच्या ताब्यातून पंचनाम्याद्वारे गुन्ह्यात वापरलेली ॲक्टिवा गाडी व गुन्ह्यात वापरलेला कोयता हा जप्त करण्यात आलेला आहे. सदर आरोपितांना पुढील कारवाई कामे नाशिक रोड पोलीस स्टेशन येथे देण्यात येत आहे. सर, हे मय्यत आणि आरोपी मित्रच होते, कशावरून हत्या केलेली काय तपासात समोर आलाय का? आणि यांनी बाईकवरच बसून घेऊन गेले होते त्यांना? सदर गुन्ह्यातील मयत जो आहे चेतन ठामके व पंकज आणि आशिष भारद्वाज हे तिघही मित्र होते. त्यांच्या जुन्या वादाच्या कारणावरून हा सदर प्रकार प्रथमदर्शनी घडला आहे. तरी गुन्ह्याचा मारण्याचा मुख्य उद्देश काय होता हे तपासामध्ये पुढे निष्पन्न होणार आहे. आणि त्यास ॲक्टिवा गाडीवर बसून ते एकलहरी रोडला त्याला घेऊन गेले होते आणि त्या ठिकाणी त्याला मारहाण केली, त्याला जीवे ठार मारलेले आहे. AB न्यूजसाठी विकी पवारसह प्रमोद रहाणे, नाशिक.